तर असं वाटेल रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशन, मुंबई पोर्टची रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनचे पदाधिकारी बसलेले आहेत असं साधारणपणे दिसतं, जाणवतं. कारण तुमचं आणि आमचं नातं अतिशय जवळचं आहे, नाळ एकच आहे असं एकूण जाणवायला लागलं. मला ते प्रकर्षाने जाणवलं की ही सगळी मंडळी मला रोज दिसणारी आणि ती बेनेवलंट फंडच्या माध्यमातून या ठिकाणी येतात. आता तुम्हाला सगळ्यात पहिलं मी अभिनंदन करतो की स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपण आज भेटलेलो आहोत. तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं अभिनंदन अशा करता करतोय की खरंच देशावर प्रेम आहे म्हणून गेली कित्येक वर्ष, म्हणजे 48 वर्ष, हे 49वं वर्ष आपण इथे येत आहेत, मानवंदना देत आहेत त्या झेंड्याला आणि स्वतःचा पदरमोड करून येत आहेत, स्वतःच्या फॅमिलीला बाजूला ठेवून या ठिकाणी येऊन देशाचा सन्मान ठेवत आहेत. खरंच अभिनंदन करतोय तुमचं पुन्हा. मित्रांनो, हा 79वा स्वातंत्र्य दिन उद्या आपण साजरा करणार आहोत. 79 पूर्ण 79 म्हणजे मी अनेक ठिकाणी ते चित्रपटसृष्टीमध्ये किंवा टीव्हीवर 79 हा शब्दप्रयोग ऐकला म्हणून मी तो या ठिकाणी उद्घोषित केलेला आहे. कुणीतरी काउंटिंग केलं तरी तुम्हाला 79च मिळेल असो. तर ह्या घडीला आज मुंबई पोर्ट ट्रस्ट कुठे आहे आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट आपण सगळे एकाच कुटुंबातील सदस्य आहोत. ते टॉक्स डिपार्टमेंटचे असो, अकाउंट्सचे असो किंवा कुठल्या अन्य डिपार्टमेंटचे असो, त्याला अर्थ नाही आहे. रिटायरमेंट नंतर आपण सगळे एकाच छत्राखाली येतो आणि एकाच छत्राखाली आलो आहोत. आता तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, कारण बहुतेक सगळे ज्ञानी आहेत, त्याच्याबरोबर वाद नाही आहे. तरी पण माझ्या बालक बुद्धीला काही गोष्टी सांगाव्याच्या वाटतात की 1/1/2022ला रिव्हिजन झालं. ते रिव्हिजन 27/9/2024ला ॲग्रीमेंट झालं. त्या ॲग्रीमेंट नंतर जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये आपल्याला त्याची इम्प्लिमेंट आपण म्हणतो की त्याची वाढ देण्यात आली आणि साधारण वर्षभरात आपल्याला एरियस देण्यात आला. याला आपण कन्सोलिडेशन असं म्हणतो. कन्सोलिडेशनने आपल्याला ही वाढ मिळाली. लक्षात आलं तुमच्या ना? कन्सोलिडेशनमध्ये अगोदरचा पेन्शन, त्याच्यामध्ये आपण 31/12/2021 पर्यंतचा DA त्याच्यात मर्ज केला, त्याला 8.5 फिटमेंट मनी दिलं आणि तो जो फिगर आला तो आपला नवीन बेसिक पेन्शन. लक्षात आलं तुमच्या? तो नवीन बेसिक पेन्शन झाला आणि त्या पेन्शनवर आपल्याला 3 वर्षाचं 36 महिन्याचं एरियस देण्यात आला. मिळालं असेल तुम्हाला साधारणपणे 2025ला. मित्रांनो, आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आपली एक रिव्हिजन झाली आणि 2-2 वाढी मिळाल्या, 2-2 प्रकारचे एरियस मिळाले असतील ना बहुतेकांना. आता ही दुसरी वाढ कसली वाढ? काय आयडिया आहे तुम्हाला? दुसरी वाढ कसली? तर ही दुसरी वाढ आपल्याला एक सत्राचं जे रिव्हिजन झालं 30/8/18ला, 30 ऑगस्ट 18ला झालं. त्यावेळेला त्या DWNC मध्ये ती मान्यता दिली होती, पण ते काय करू शकलेले झालं नाही. त्यासाठी असोसिएशनची आवश्यकता असते. असोसिएशनने पाठपुरावा केला, 6 महासंघांनी पाठपुरावा केला आणि 1/1/22 जे रिव्हिजन झालं 27 सप्टेंबर 2024ला, त्याच्यात ते इन्कॉर्पोरेट करण्यात आलं की आम्हाला हे दुसरं मेथड, सेकंड मेथड म्हणतात, त्याला मेट्रिक सिस्टम म्हणतात. याने पेन्शन का देऊ नये? या कन्सोलिडेशन पहिलं जे दिलं ते आणि ही जी वाढ, याच्यामध्ये विचेवर इज मोर, याच्यात तुम्ही पेमेंट करा असं त्या ठिकाणी साहेबांनी सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे आज आपल्याला जी वाढ देण्यात आलेली आहे त्याला सेकंड मेथड म्हणतात. कन्सोलिडेशनच्या नंतरची सेकंड मेथड. आलं का लक्षात तुमच्या? आता ही सेकंड मेथड म्हणजे नेमकं काय? आपण या ठिकाणी उपस्थित काही लोक 1990ला रिटायर झाले असतील, मला माहित नाही कोण कधी रिटायर झालेलं आहे, पण फार पूर्वी रिटायर झालेलं आहे. उदाहरणार्थ काही लोक 2008ला, 2007ला, 2006ला. त्यानंतर अनेक रिव्हिजन झाले. साधारण 2008ला झालं असेल, तर 1/1/2012ला रिव्हिजन झाली,
2017ला रिव्हिजन झाली, 1/1/2022ला रिव्हिजन झाली, बरोबर की नाही? तर त्या माणसाला, त्या कामगाराला त्यावेळेला जो पगार होता, निवृत्त होताना जो पगार होता, तो समजा नोशनल म्हणतात त्याला, तो पुढे सरकवत नेला 1/1/12ला किती झाला असता, आपण भ्रामक म्हणतो मराठीमध्ये, किती झाला असता, 1/1/12ला अमुक झाला असता, मग नंतर 1/1/12ला काय वाढ झाली, अमुक फिटमेंट हे झालं, 1/1/17ला त्याला किती मिळाले असते? माणूस तोच, पगार तोच, 1/1/12, 1/1/17 आणि 1/1/22 अशा 4 स्टेजमधून तो माणूस 100 रुपयावरून 180 रुपयावर गेला फॉर एक्झाम्पल. म्हणजे वाढ किती? 80 रुपये झाली. त्या 80 रुपये 180च्या निम्मे 90 हा त्याचा बेसिक पेन्शन झाला. आलं का लक्षात? तुमचं 100 रुपये होता तेव्हा तुम्हाला बेसिक पेन्शन 50 रुपये होती. उदाहरणार्थ सांगतो, हे वाढता किती गेले? मी 180 केले. 180 केले म्हणजे किती दिले? 180च्या निम्मे किती झाले? 90. 50 अधिक 40 90 म्हणजे 40 रुपये वाढ झाली. ते 100 रुपये प्रमाण पकडले म्हणून 40. ती वाढ आज आपल्याला मिळत आहे. तुमच्या लक्षात आलं? नोशनल पे किती मिळाला असता, मिळालाय का नाही, किती मिळाला असता हे काढल्यानंतर आमच्या लक्षात आलं, आमचे साहेब लोक दिग्गज आणि मेहनत साहेब, की ह्या ठिकाणी भरघोस वाढ आहे आपल्या लोकांना आणि ती मिळालीच पाहिजे. म्हणून त्यांनी सगळ्या मीटिंगमध्ये, जेवढ्या BWNCच्या मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की हे मेट्रिक सिस्टमने आम्हाला मिळालंच पाहिजे. तरी पण सरकारचा म्हणा, ॲडमिनिस्ट्रेशनचा आतमध्येपणा म्हणा, पहिलं तुम्हाला कन्सोलिडेशन देणार म्हणजे तुम्हाला थोडंसं दिलं आणि आमची सगळी लोक खुश झाली. आमच्या वसईचे लोक, अरे काय मिकी, मला मिकी म्हणतात, कोण मायकल म्हणतो, अरे कोणासोबत मस्त ॲरेंज मिळाला, मस्त झालं. आता मला फोन येतात, अरे एक ॲरेंज झालं होतं ना, दुसरं कसलं? म्हटलं हे सांगायला मीटिंग घ्यावी लागते. मीटिंग घेतल्याशिवाय कसं करणार? कारण काय, एका माणसाला मी किती सांगून सांगणार, म्हणजे एक तर कान खराब होतील फोनवर सांगून, किंवा त्याला समोरच्याला काही कळणार नाही. आता कसं स्पष्टपणे सांगण्यात आलं नोशनल पे कसा वाढत गेला आणि त्याच्या निम्मे तुमचं जे झालं ते बेसिक पेन्शन झालं. आता तुम्हाला सध्या आपला ॲप बंद आहे म्हणजे तुम्हाला कळलं असतं की तुमचं बेसिक पेन्शन किती होतं आणि किती झाला. भरघोस वाढ झालेली आहे. 1000 रुपयापासून तर 3,000 रुपये, 3,500 रुपयापर्यंत वाढ झालेली आहे. काही ना थोडीशी कमी झालेली असेल. त्यातला मी तो कठीण मुद्दा आहे तो घेत नाही, कारण काय तसं कोण नाही आहे. सगळे साधारणपणे 2000 नंतरचे रिटायरमेंट असतील, फार पूर्वीचे रिटायर्ड असतील, जे स्टॅग्नेशनमध्ये गेले असतील, अशांचा मी उल्लेख करत नाही. पण म्हणजे या 2 रिव्हिजनचा तुम्हाला फरक लक्षात आला असेल आणि बहुतेक सगळ्यांना एरियस मिळालेला असणार, बरोबर? आपलं आता हे जे वाढ झाली सेकंड मेथडने, की 1/1/17 पर्यंत एक बेसिक काढण्यात आलं, 1/1/22ला दुसरं बेसिक काढण्यात आलं. त्याच्यामुळे डायरेक्ट तसं न काढता 1/1/17ला जी मान्यता मिळाली त्याच्यावर 1/1/22ला मान्यता, आणि त्याचा मॅजिक फिगर मेंडोन्सा साहेब सांगतील, पण त्याची काय आवश्यकता नाही आहे, प्रत्येकाला मिळालेलं आहे. त्यामुळे तो एरियस पेमेंट तसं काढण्यात आलेला आहे. आता ही वरील प्रकारची जी वाढ आता मी सांगितली ती वाढ फॅमिली पेन्शनर्सना देखील मिळणार आहे. अजून ते देणं चालू झालेलं नाही आहे. ते बऱ्याचशा गोष्टी अजून बाकी आहेत. आतापर्यंत 1/1/2007 पासून ते 31/12/2016 आणि 1/1/17 पासून 31/12/2021 पर्यंतच्या लोकांना ही वाढ मिळालेली आहे. 1/1/2022 नंतर रिटायर झालेले आहेत त्यांना ऑलरेडी सेकंड फॉर्म्युलेशन दिलेलं आहे, तो प्रश्न नाही आहे. फक्त राहिले कोणाला? हा प्रत्येकाला 2006च्या आधी रिटायर झालेलं कोणी आहे? 31/12/2006च्या आधी कोणीच नाही आहे. म्हणजे तो प्रश्न इथे येतच नाही. तरी पण त्याच्यावर मेंडोन्सा साहेब सांगतील.
तरी तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण तुमचे अन्य सहकारी कुठे असतील तुम्हाला भेटले ते विचारते की 1/1/2007च्या पूर्वी म्हणजे 31/12/2006 पूर्वी जे रिटायर झालेले आहेत त्यांना SVRS मध्ये गेलेले, BRS मध्ये गेलेले, त्यांना का मिळालेलं नाही असं तुम्हाला बरेच जण विचारतो. तर ते तुर्तास स्थगित केलेलं आहे, दिलेलं नाही किंवा देणार नाही असं काही नाही आहे. पण त्यांना काहीतरी हवं आहे तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनला की हे का देण्यात आलेलं नाही, का देण्यात यावं याच्यावर चर्चा चालू आहे. आणि त्यासाठी असोसिएशनने आतापर्यंत एक गव्हर्नमेंटला लेटर पाठवलेलं आहे, मिनिस्ट्रीला लेटर पाठवलेलं आहे, IPA चेअरमनला लेटर पाठवलेलं आहे, मुंबई मोटर्सच्या चेअरमनला लेटर पाठवलं आहे, FNCOला लेटर पाठवलेलं आहे. त्याच्यात विचारणा केलेली आहे की वाय इट शुड नॉट बी गिवन, का देत नाहीत तुम्ही, सगळ्यांना दिलं का देण्यात येत नाही त्याचं आम्हाला साधारण एखादं कागदोपत्री काहीतरी दाखवा किंवा आम्हाला सांगा व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस. आमच्या FNCOने सांगितलं की सध्या आम्ही काही तुम्हाला रिझन सांगू शकत नाही, कधीतरी कदाचित आपल्याला 10 सप्टेंबरला अदालत आहे, अदालत म्हणजे मोठं कोर्ट नाही आहे, आपली एक अदालत मान्यता दिलेली आहे. त्या अदालतमध्ये साहेब लोक असतील, आम्ही सगळे असतो, जेवढी लोक येतील तेवढ्या सगळ्यांना आमंत्रण आहे. त्या अदालतमध्ये आम्ही विचारणार आहोत की हे का दिलं गेलेलं नाही आहे, का देण्यात आलेलं नाही आहे, कारण सांगा आणि कोणी आज्ञा दिली, कोणी ऑर्डर दिली हे तुम्ही सांगणे फार गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपल्याला पुढची स्टेप घेता येईल. असोसिएशन म्हटलं, एखादी स्टेप घ्यायची म्हटलं तर तुमच्या सगळ्यांचा सहभाग आवश्यक असतो. की कुठली समजा उद्या CLC मध्ये जायचं झालं तर एखादा